नमस्कार, मी शिल्पास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तुम्ही बघू शकता, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे हे आहे रवा. हे 1 वाटी रवा आहे. मी बनवत आहे रवा ढोकळा. त्यासाठी हा 1 वाटी रवा घेतलेला आहे. सोबत घ्यायचं आहे आपल्याला हिरवी मिरची. हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पिसून काढत आहे. सोबत घ्यायचं आहे आपल्याला हे मटारचे दाणे. मी मटर आणि रवा याचा मिळून ढोकळा बनवणार आहे. त्यासाठी हे 1 वाटी मटर आहे, 4-5 हिरवी मिरची आहे आणि 1 वाटी रवा आहे. आता याला छान असं पाणी घालून आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे. बघू शकता, इथे छान असं बॅटर वाटून घेतलेलं आहे. आता याच्यासोबत टाकायचं आपल्याला ही चिमूटभर साखर. त्याच्यासोबतच टाकायचं आपल्याला हे अर्धी वाटी दही. तुम्ही बघू शकता, याला अर्धी वाटी दही टाकलेलं आहे आणि याला पण छान असं मिक्स करून आपल्याला फिटून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये टाकायचं आपल्याला थोडंसं 1-2 चमचे तेल. बघू शकता, याला पण छान असं आपल्याला मिक्स करायचं आहे. आता याच्यात टाकायचं आहे चवीपुरतं मीठ आणि खाण्याचा सोडा. तर हा रवा ढोकळा अशा पद्धतीने करून बघा, खूप सुंदर आणि खूप टेस्टी लागतो. तर आपल्याला हे 1 पिंच ऑफ सोडा टाकलेला आहे. आता याला फर्मेंट करायला याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे. बघू शकता, याला थोडंसं पाणी टाकायचं आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, इडली भांडं ठेवलेलं आहे मी ढोकळ्यासाठी. इथे याला छान असं 2 वाट्या गरम पाणी ठेवलं होतं. आता इथे आपलं बॅटर पण रेडी आहे. इथे आहे ढोकळ्याची प्लेट. आता आपण याच्यामध्ये आपला हा ढोकळा छान असा बॅटर ओतून घेऊ. तुम्ही बघू शकता, छान असं आपल्या ढोकळ्याची मी प्लेट ठेवलेली आहे. वरून ठेवू झाकण. याला 5-6 मिनिटं आपल्याला हा ढोकळा छान असा शिजेपर्यंत वाट बघू. तुम्ही बघू शकता, किती सुंदर असा आपला हा ढोकळा झालेला आहे मटर आणि रव्याचा. त्याच्यानंतर मी याला फोडणी दिलेली आहे. जिरा, मोहरी आणि कढीपत्ता, लसूण हे सगळं टाकलं होतं. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून कढीपत्ता टाकलेला आहे आणि छान असं लिंबू आणि साखर करून याच्यामध्ये याला छान अशी फोडणी दिलेली आहे. तर तुम्हाला असा माझा रवा ढोकळा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. शेअर करा, सबस्क्राईब करा, शिल्पास किचनला लाईक करा.